आओ गोपाळ, हे बघा, देवाच्या कार्याला असं नाही नका म्हणू. आणि आपलं देवाचं कार्य केलं ना तर काही कमी होत नाही, उलट वाढच होते. हो की नाही ग? देवाचं कार्य साधा आप्पा, अहो मोठी बाबाला असं काय म्हणू नका. आपल्या जागेत येऊन त्यांनी किती मोठा मान दिला आपल्याला, आहे का नाही? जर का आपण त्याची पूजा नाही घातली तर गावकऱ्यांचा, पक्या मामाचा, जामकरचा जो संशय आहे तो बळावल. आपल्याला पूजा करावीच लागेल. आपण एवढं पैसे कुठून आणायचे? पैशाचं कशाला टेन्शन घेता? देव आलाय का नाही त्याचं ते बघून घेईल की. तुम्ही नका टेन्शन घेऊ. गावकऱ्यांना तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. आपण होकार दिलाय म्हणजे ती गाव जेवण, महाप्रसाद, तीर्थप्रसाद सगळं होणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी सगळ्यांनी घरी जेवायचं, सगळ्यांनी इकडे यायचं. मोती बाबाच्या नावाने अरे सांग भलं बोला, भलं 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 मोती बाबाच्या नावाने. अहो थांबा थांबा थांबा. अहो इथं ठेवलं ना तर ती जागा देवाची होती. थांबा लाले, जा घरातनं पितळ्याचे परत घेऊन येतात. जा आणा लवकर. आणली, ठेव. हा, आता इथं परातीत ठेवा. देवाचं ठाण मांडलं जात नाही ना तर पितळ्याच्या परातीतच ठेवायचं. देवा मोती बाबा आमच्या घरात आलाच, आता आमच्या घरावरचं समद संकट दूर कर बाबा. आणि आमच्या घरावरची समधी जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर बघ. आणि देवाची सगळी जबाबदारी मी आहे ना माझ्या खांद्यावर घेते. फुलात आहे, तू काय काळजीच करू नको. बघ आजपासून देवाचं सगळं ना मी बघत जाईल बरं का. आणि गावकरी येतील ना दर्शनाला तर काय दान दक्षिणा देतील ती ना माझ्याकडे मी सगळी व्यवस्थित ठेवून देईल. ही बघा पलपोटी, म्हणजे आजच आलाय आणि आजच निघून जाईल तो. मी सांगते ना, काय देव बिव नसणारे. या फामट्याने ना कुठनं तरी दगड आणून पुरून ठेवला असेल इथं. तरी म्हटलं अजून कशा बोलल्या नाहीत ह्या. आता तुम्हाला आतापर्यंत माझा लोक खोटा वाटत होता, आता तुम्हाला देव बी खोटं वाटायला लागलंय. होय हो, त्या अशा वागण्यानेच ना आपल्या घरावर समजा देव कोपलाय. हवं तुम्ही सांगा की यासनी निदान देवाच्या बाबतीत असं काही बोलू नका म्हणून. मी बोलणार आहे ना, त्या देवाला सगळं कळतं, खरं कोण आणि खोटं कोण. आत्या तुम्ही नका लक्ष देऊ आजींच्या बोलण्याकडं. आपण प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागूया. गाव जेवण घालायचं म्हणजे काय चेष्टा आहे होय? दहाव्याचं जेवण पण वरपून जेवणारी जमात आहे या गावामध्ये. एवढं पैसे कुठून आणायचं? आहे का आप्पा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो सगळं त्याच्या मनात आहे तसंच घडणार आहे. मूर्ती स्वयंभू आहे का नाही? हा, मग जी त्या मोती बाबाच्या मनात आहे तसंच सगळं होणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मोती बाबावर विश्वास ठेवा, तो सगळं करून घेईल. बरं तू चल जरा माझ्या संगत, मला बोलायचं तुझ्याशी. ये ये. लाले जा, ती परात आपल्या देवघरात नेऊन ठेव जा. काय आमच्या गाईची चौकशी वगैरे करायची गरज नाहीये. अरे मीच बघतो माझ्या जमिनीत कोण खातंय ते. साहेब मूर्ख आहेत या गावातले सगळे लोक. त्या दगडाला देव म्हणतात, त्या फालतू माणसाला देव माणूस म्हणतात, डोक्यात घेऊन नाचतात त्याला. या सगळ्यांची गोम, या सगळ्यांची मेघ या दोन बायकावाल्या देशमुखच्या घरात आहे. साहेब आमचा अप्पा रागीट आहे हे मला माहिती आहे, पण तुम्ही जसं म्हणताय ना तसं ते काही चुकीचं काम नाहीत करणार साहेब. गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं मी गुन्हेगार आहे म्हणून. त्याच्या गळ्यात पाठी नसते मी गुन्हेगार आहे म्हणून. आपल्या 90 वर्षाच्या काकाच्या तोंडावर उशी दाबून खून केला पुतण्यानं पैशासाठी. नवऱ्यानं आपल्या बायकोचं मुंडकं कापलं, गावभर घेऊन फिरत होता. बायकोनं आपल्या नवऱ्याचे तुकडे तुकडे केले, कुकरमध्ये शिजवले. सापडत नव्हते गुन्हेगार, आसपासच होते. पोलिसांनी तपास केला, सापडले. साहेब मान्य आहे, अशा भयानक वृत्तीची लोक या समाजात आहेत. पण साहेब आप्पा खून नाहीत करणार साहेब. आपल्या आसपासच असतात हे सगळे. लागतात, सापडत नाही. एवढंच गाव आहे,
बऱ्याच हालचाली घडतायत या गावात. त्या माधुरीच्या प्रकरणात तुझ्या बापावर माझा संशय आहे. त्यांनीच केले असं मला मनोमन वाटतंय. ती बॉडी होती तिथे, त्यांना सुगावा लागला, त्यांनी हलवली आणि ठेवला दगड थोतांड. साहेब तुम्ही म्हणताय तसं जर असेल ना तर जो गुन्हेगार आहे ना तो लय चालाक असला पाहिजे. असू दे, त्याला कितीही चालाक असू दे, त्याला पकडणार मी. आहेत 2-3 लोक माझ्या नजरेसमोर. चूक करू दे काही, बेड्या घालतो आणि हात आणून टाकतो. तुझा बाप, तुझा भाऊ, तुझी आई, अंजू. साहेब आई गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काय चाललंय तुझं? डोकं फिरलंय का तुझं? हा? दगडापाई किती खर्च होईल माहिती का तुझं? आप्पा वकिलापेक्षा कमीच येईल. जर काही नसतं केलं ना तर चौकीत असता तुम्ही. मी काय केलं? आप्पा सगळा संशय तुमच्या भोवतीच फिरतोय म्हणून म्हणतोय मी, तुमच्या चांगल्यासाठीच करतोय. ठीक आहे ठीक आहे. डेड बॉडी कुठे पोलीस? आप्पा जरा हळू बोला, कोणी ऐकलं म्हणजे वाट लागल हो. कुठे लपवली डेड बॉडी? या सांगतो. कुठे? आप्पा काय झालं? बघून धडकीच भरली राव. असं जिद्द जागता माणूस मुर्दा होऊन पडला पाहिलं नव्हतं कधी. म्हणूनच म्हणत होतो आप्पा तुम्हाला नाही झेपायचं ही. तुला कस काय सहजी झेपतो रे? हा? एवढा धेट काळजाचा गावापासून झालास तू? तुला मुर्द पाहिजे सवय आहे? अहो आप्पा मला बी भीतीच वाटते की, पण सगळ्यांनी घाबरून कसं काय चालेल सांगा बरं. कोणीतरी पुढचा विचार केला पाहिजे का नाही सांगा. आप्पा ही लय वेळ इथं ठेवू शकत नाही आपण. आजच्याच बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. आज? होय. अरे तुझं काय टकोर फिरलंय का? अरे आज रात्री तू देवाची पूजा ठेवली घरामध्ये. समजा गाव जमा होईल, त्यांच्या मोर कस काय विल्हेवाट लावणार तू? ठीक आहे मला माहित नाही आप्पा, वास येतोय. हे वास येईल बाहेर अडकाल तुम्हीच परत. अरे आपल्याला आजच केलं पाहिजे. मला ना काय समजणं असं झालंय. बघ बघ काय ते बाबा तू. बॉडीची विल्हेवाट तर आजच लावायची. मग अंगणात माणसं जमू, इथे गोठ्यात जमू, नाहीतर अजून कुठे. विल्हेवाट आजच लावणार.